हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. डिअर फ्रेंड्स, या टॉपिकवरती एम पी एस सीने प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला कमीत कमी एक प्रश्न विचारलेला आहे. जर आपण आत्ता 2022मध्ये झालेले क्वेश्चन पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर निश्चित तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिकवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर डिअर फ्रेंड्स, हा जो सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवरती 2022मध्ये जो राज्यसेवेचा पेपर झाला, तर या 2022च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला एम पी एस सीने 5 प्रश्न विचारलेले आहेत. 2022मध्ये झालेला कंबाईन ग्रुप बीचा पेपर असेल, त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. मग कंबाईन ग्रुप सी घ्या किंवा त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एस ओचा पेपर असेल. तर डिअर फ्रेंड्स, मग 2022च्या पेपरमध्येच फक्त या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत म्हणून हा घटक महत्त्वाचा आहे का? तर तसं नाही डिअर फ्रेंड्स. मग जर तुम्ही 1984 पासून जर तुम्ही पाठीमागच्या क्वेश्चन पेपर आयोगाचे ॲनालिसिस केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित लक्षात येईल की या टॉपिकवरती प्रत्येक एक्झाममध्ये एम पी एस सीने प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये सरळ सेवेची जरी परीक्षा असेल तर या ठिकाणी सरळ सेवेच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. मग सरळ सेवेमध्ये मग तलाठीचे 2011 पासून 2016पर्यंत जे ऑफलाईन पेपर होत असायचे, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि 2018-2019मध्ये जे महापोर्टलने ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. आणि मग तुम्ही बँकिंगची एक्झाम असेल किंवा परीक्षा कुठलीही असेल, इवन यू पी एस सीच्या काही पेपर, यू पी एस सीचे जर पेपर आपण पाहिले तर या यू पी एस सीच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. मग यू पी एस सीमध्ये प्रश्न जे विचारले जातात तर ते यू पी एस सीमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्ये ए सेक्शन असते आणि त्यामध्ये दिलेले असतात 10 वाक्य आणि त्या ठिकाणी सूचना असते आपल्याला जे करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस विदाउट डुईंग अननेसेसरी चेंजेस, अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी सूचना असते. मग यामध्ये सुद्धा जर जे 10 वाक्य दिले जातात करेक्ट करण्यासाठी, तर त्या 10 वाक्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तसेच हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक आपल्याला इंग्रजी हा जो विषय आहे, इंग्लिश हा जो विषय आहे, तर हा समजून घेण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर असं का बनतोय? कारण जनरली काय करतो आपण, मग टेन्स टॉपिक असेल, पार्ट ऑफ स्पीच टॉपिक असेल, आपण त्यालाच फोकस करतोय किंवा क्लॉज, त्याच्यानंतर व्हॉइस टॉपिक, स्पीच टॉपिक. परंतु मित्रांनो, या ठिकाणी हा जो आपला टॉपिक आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, आपल्याला सुरुवातीला दिलेलं वाक्य जे आहे तर वाक्याचा सब्जेक्ट समजला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, त्याच्यानुसार मग हेल्पिंग व्हर्ब कोणतं वापरायचं, मेन व्हर्ब कोणतं वापरायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतोय. तर यासाठी तुम्हाला हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि इंग्लिश जे आहे तर इंग्लिशचा जो बेस आहे तो परफेक्ट करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मग डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर क्वेश्चन पेपर जर पाहिले पाठीमागचे आणि सगळे क्वेश्चन पेपर जे आता सध्या मार्केटमध्ये पुस्तक आहेत किंवा आपल्याही क्लासचं पुस्तक आहे, मग या सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक तुम्ही पाहिला तर या टॉपिकवरती जे आपल्या क्लासचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 350 ते 400 प्रश्न आत्तापर्यंत त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग मी ह्या पुस्तकामध्ये एम पी एस सीचे पण क्वेश्चन्स टाकलेले आहेत, कंबाईन ग्रुप आपण सरळ सेवेचे पण क्वेश्चन टाकलेले आहेत आणि महापोर्टलने विचारलेले सुद्धा प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत. तर बघा डिअर फ्रेंड्स, मग हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला नाव सांगितलं तर टॉपिक आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. कुठला टॉपिक आहे? सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिक. हा टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक आहे. तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला या टॉपिकवरती 5 प्रश्न विचारलेले आहेत. मग आपण ते सगळे प्रश्न पण घेणार आहोत, पण या ठिकाणी आपण अगोदर हा टॉपिक समजून घेऊ. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे. यालाच आपण दुसरं नाव काय आहे लक्ष द्या. आता इंग्लिशमध्ये अभ्यास करत असताना जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकला वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात.
तर ते वेगवेगळ्या प्रकारची नावंसुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकलाच काय म्हणतात, सिंटॅक्स म्हणतात. आणि त्याच टॉपिकला आपण आणखी एक शब्द आहे जुन्या इंग्लिशनुसार कॉन्कॉर्ड असंही त्याला म्हणतात. असे 3 नावं आहेत. आता 2020चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या 2020च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला आहे या टॉपिकवरती, तर त्यामध्ये विचारलेला आहे कॉन्कॉर्ड म्हणून विचारलेला आहे. मग कॉन्कॉर्ड म्हणजेच या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय, मग हे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट असेल, सिंटॅक्स असेल आणि कॉन्कॉर्ड असेल, हे असे याला 3 नावं आहेत. आता हे नावं लक्षात का ठेवायचे असतात, तर नावं लक्षात आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, कारण MPSC काय करते, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारते. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल टेन्सेसलाच आपण काय म्हणत असतो, इनडेफिनाईट टेन्स म्हणतोय. मग MPSC काय करते, खालीलपैकी कोणतं वाक्य इनडेफिनाईट प्रेझेंट टेन्स आहे किंवा प्रेझेंट इनडेफिनाईट टेन्स आहे. मग आपण विचार करतो, अरे प्रेझेंट इनडेफिनाईट टेन्स कोणता, मग प्रेझेंट इनडेफिनाईट टेन्स म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. तुम्हाला आणखी एक सिम्पल एक्झाम्पल सांगेल, क्वेश्चन टॅगलाच दुसरं नाव आहे टेल टॅग. स्पीचलाच आपण काय म्हणतोय, नरेशन असंही म्हणतोय. हे नावं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲडव्हर्ब क्लॉज आहे, ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये जर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे, तर पेपरमध्ये MPSCने काही वेळेस ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणून विचारला आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन म्हणून विचारलेला आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन म्हणून विचारलेलं आहे. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टलाच त्या ठिकाणी हे 3 नावं आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन. आता आपण या ठिकाणी हा टॉपिक शिकतोय, पण हे नावं का सांगतोय, कारण आता सध्याच्या बदललेल्या पॅटर्ननुसार आपल्याला जर परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर निश्चित डिअर फ्रेंड्स आपल्याला हे अशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे. मग सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट यालाच आपण 3 नावं सांगितले. तर पहिलं नाव काय सांगितलं, हा टॉपिक आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, त्यालाच सिंटॅक्स असंही म्हणतात, त्यालाच कॉन्कॉर्ड असंही म्हणतात. ठीक आहे, तर मग आपण अगोदर या ठिकाणी हे समजून घेऊ. काय समजून घ्यायचं आहे, तर सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे नेमकं काय. तर डिअर फ्रेंड्स खूप सोपं आहे. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कर्ता म्हणतोय, आणि व्हर्ब जे आहे तर व्हर्ब म्हणजेच काय, क्रियापद. मग या ठिकाणी शब्दशः तुम्ही अर्थ घेऊ नका. शब्दशः अर्थ घेऊ नका म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट जे आहे तर सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच या ठिकाणी करार वगैरे करायचा नाही. मग कर्ता जो आहे तर कर्ता ज्या प्रकारचा आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी क्रियापद वापरायचं असतंय. सब्जेक्ट ज्या प्रकारचा म्हणजेच कर्ता एकवचनी आहे का अनेक वचनी आहे, यानुसार आपल्याला काय करायचं असतं डिअर फ्रेंड्स, व्हर्ब म्हणा किंवा हेल्पिंग व्हर्ब वापरायचं असतंय. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सब्जेक्ट आणि या ठिकाणी व्हर्ब म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी बघा, आता 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या पेपरमध्ये हे वाक्य विचारलेलं आहे. तर वाक्य बघा कोणतं आहे, द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक. हे अशा प्रकारचं वाक्य दिलं आहे बघा डिअर फ्रेंड्स. आणि हेच वाक्य 2014चा जो STIचा पेपर आहे या पेपरमध्ये सुद्धा हेच वाक्य दिलेलं आहे. मग आपण नंतर पुढं बोलू आपण डिअर फ्रेंड्स. मग MPSCचा जो पॅटर्न आहे तर तो कशा प्रकारचा असतोय, त्याच्यामध्ये रिपिटेशन केलं जातं, तर ते कुठले प्रश्न असतात, कुठून येतात, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा करू. अगोदर सध्या फक्त एवढ्या ह्या गोष्टीवरती आपण फोकस करू. आता हे वाक्य दिलं आहे, द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वर हँगिंग फ्रॉम अ हुक. मग हे वाक्य बरोबर आहे का, तर हे वाक्य तुम्हाला राईट आहे का रॉंग आहे हे समजण्यासाठी अगोदर तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे की दिलेल्या वाक्यामध्ये नेमका कर्ता कोणता आहे आणि त्याच्यानुसार आपण हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी समजू शकतोय. मग तुम्ही आता या ठिकाणी बघा, हा पूर्ण जो आहे तर हा पूर्ण पार्ट काय आहे, वाक्याचा सब्जेक्ट झाला, वाक्याचा सब्जेक्टचं कार्य करतोय आणि या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब वेअर आहे. मग आपला टॉपिक कोणता आहे, सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्टनुसार हेल्पिंग व्हर्ब बरोबर आहे का नाही त्यालाच म्हणायचं आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट सिंपल शब्दामध्ये. मग या ठिकाणी मग तुम्ही असं जर पाहिलं तर द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वर हँगिंग फ्रॉम हुक. मग तुम्ही जर या वाक्याकडे पाहिलं तर तुम्ही असं म्हणाले हां सर बरोबर आहे वाक्य, तर मला तर वाक्य या ठिकाणी बरोबर वाटायला आहे. परंतु डिअर फ्रेंड्स हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकलेलं आहे, रॉंग सेंटेन्स आहे का. मग तुम्ही काय करताय, ॲपल्स आणि पियर्स याच्यानुसार तुम्ही म्हणताय यस हेल्पिंग व्हर्ब वेअर बरोबर आहे. मात्र डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे वेअर आहे म्हणजेच वर म्हणतो आपण त्याला, तर हे जे वर आहे तर हे बरोबर आहे का, तर बिलकुल बरोबर नाही. कारण जरी वाक्याचा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट हा इथून इथपर्यंत स्टार्ट होत असेल तरी पण या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, या सेंटेन्सचा
जो सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्टचं कार्य करणारा शब्द कोणता आहे मेन, तर या ठिकाणी बास्केट आहे. कुठला आहे, बास्केट हा शब्द आहे. द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स म्हणजेच काय, ॲपल्स आणि पियर्सने, ॲपल्स आणि पियर्सची बास्केट जे टोपली आहे, म्हणजे एकाच टोपलीमध्ये ॲपल्स आणि पियर्स आहेत. मग या वाक्याचा कर्ता कोण आहे, द बास्केट आहे. आणि याच्यानंतर द बास्केट हा शब्द काय सिंग्युलर आहे आणि मग हेल्पिंग व्हर्ब आपल्याला काय वापरायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायला पाहिजे होतं, जे की या ठिकाणी वेअर आहे, जे चुकलेलं आहे. मग इथं काय पाहिजे होतं, वॉज पाहिजे होतं. मग यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नेमकं जो आहे तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न आपल्याला असे विचारले जातात तर हे प्रश्न हे अशा स्वरूपात असतात. आणि म्हणून तुम्हाला अगोदर सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे तुम्हाला अगोदर समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि इंग्लिश जे आहे तर इंग्लिश हे हा विषयसुद्धा समजून घेण्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. बघा, मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हे किती महत्त्वाचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट जे आहे तर सब्जेक्ट म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट त्यालाच आपण म्हणतोय कर्ता. मग सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणतो आपण त्याला. आणि या ठिकाणी मग आपण जे लहानपणापासून व्याख्या किंवा डेफिनेशन आपण जे आहे तर सब्जेक्ट म्हणजे काय आपण पाठ केला आहे, तर सब्जेक्ट म्हणजेच आपण म्हणतो त्याला जो क्रिया करतो तो. परंतु या ठिकाणी या टॉपिकसाठी तुम्हाला सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजेच काय, ज्याच्याबद्दल बोलले जाते किंवा ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते किंवा ज्याबद्दल आपण बोलतोय वाक्यामध्ये त्याला आपण म्हणतोय डिअर फ्रेंड सब्जेक्ट. आणि दुसरं जे आहे तर आपण लहानपणापासून जे आपण शिकत आलोय, सब्जेक्ट म्हणजेच काय, जो क्रिया करतो, जो क्रिया करतो. आता मी हे दोन्ही का सांगत असतोय, कारण विद्यार्थी काय करतात, फक्त क्रिया केली तरच लक्षात ठेवतात सब्जेक्ट आहे, पण असं नाही डिअर फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल बघा, दे आर हॅपी स्टुडंट्स. मग या ठिकाणी हे जे वाक्य आहे दे आर हॅपी स्टुडंट्स, मग या ठिकाणी दे आर हॅपी स्टुडंट्स याच्यामध्ये दे हा जो आहे तर हा कर्ता आहे, मग हा क्रिया करतोय का नाही. पण आपण या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कशाबद्दल माहिती सांगते किंवा कशाबद्दल बोलतोय आपण, या ठिकाणी दे बद्दल. आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे, सब्जेक्ट म्हणायचं आहे. सिंपल आहे. हे झालं सब्जेक्ट बद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स व्हर्ब. आता या ठिकाणी बघा, व्हर्ब जे आहे तर व्हर्ब म्हणजेच क्रियापद म्हणतो आपण. व्हर्ब म्हणजेच काय, क्रियापद. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्रियापद म्हणजेच त्याला आपण म्हणतोय क्रिया दर्शवणारा शब्द. आणि क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच डिअर फ्रेंड्स त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय ॲक्शन वर्ड. एकदम सिंपल पद्धतीने बघा, ॲक्शन वर्ड म्हणजे जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला आपण क्रियापद म्हणतोय, ॲक्शन वर्ड. आता या टॉपिकसाठी लक्ष द्या, जे क्रियापद आहेत तर क्रियापदाचे बरेच टाईप्स आहेत. मग तुम्ही जर MPSCचे क्वेश्चन पेपर म्हणजेच आयोगाचे क्वेश्चन पेपर जर त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की जे व्हर्ब आहेत तर व्हर्बचे बरेच टाईप आहेत आणि या वेगवेगळ्या टाईपवरती प्रश्न विचारला जातो. आता कालचा जो झालेला कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे 2022मध्ये झालेला पेपर, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बच्या टाईपवरती प्रश्न विचारला आहे. 2020चा जो झालेला राज्यसेवेचा पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बच्या टाईपवरती प्रश्न विचारला आहे. टाईपवरती प्रश्न विचारला आहे, परंतु एकदम टाईप म्हणून प्रश्न विचारलेला नाही किंवा व्हर्बचा कोणता टाईप आहे असा म्हणून प्रश्न विचारलेला नाही, तर प्रश्न हा जो आहे तर प्रश्न हा त्याच्या कॉन्सेप्टवरती विचारला जातो. मग व्हर्बचे टाईप्स कोणते आहेत, आपल्याला या टॉपिकसाठी हे सगळे टाईप महत्त्वाचे नाहीत. मग या टॉपिकसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी जे 2 टाईप्स, परंतु मी अगोदर व्हर्बचे टाईप्स तुम्हाला सिंपल सांगतो. बघा, व्हर्बचे टाईप्स जे असतात तर लेक्झिकल व्हर्ब, त्याला लेक्झिकल व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. त्याच्यानंतर आपण स्टेटिव्ह व्हर्ब, डायनामिक व्हर्ब, फायनाईट व्हर्ब, नॉन फायनाईट व्हर्ब, स्ट्रॉंग व्हर्ब, वीक व्हर्ब, रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब, कोपिला व्हर्ब, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, फायनाईट व्हर्ब, नॉन फायनाईट व्हर्ब आणि डिफेक्टिव्ह व्हर्ब अशा स्वरूपामध्ये व्हर्बचे टाईप्स आहेत. मग आता सध्या एवढे सगळे आपल्याला प्रकार, एवढे सगळे टाईप्स आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे नाहीत.
मग या ठिकाणी आता महत्त्वाचे काय आहेत, या ठिकाणी महत्त्वाचे कोणते टाईप्स आहेत या टॉपिकसाठी, तर या टॉपिकसाठी व्हर्बचे दोनच प्रकार आपल्याला इथं अगोदर समजून घ्यायचे आहेत किंवा महत्त्वाचे आहेत. सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक आपल्याला समजण्यासाठी. मग कोणते दोन प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स सिंपल, लक्ष द्या, जे आहे तर आपल्या सगळ्यांना हा टॉपिक व्यवस्थित समजावा यासाठी मी एकदम सिंपल पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे हेल्पिंग व्हर्ब आणि दुसरा आहे मेन व्हर्ब, म्हणजेच त्याला आपण म्हणतोय मुख्य क्रियापद जे व्हर्ब आहे ते. मग हेल्पिंग व्हर्ब म्हणलं तर हेल्पिंग व्हर्ब कोणते आहेत, तर हेल्पिंग व्हर्ब डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी जे आहे तर हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. मग एम इज आर असेल, वॉज वेअर असेल, हॅव हॅज असेल, त्याच्यानंतर हॅड असेल, शाल असेल, विल असेल, डू, डज आणि डिड, हे सगळे शब्द जे आहेत तर ह्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतोय हेल्पिंग व्हर्ब आहेत हे. आणि मेन व्हर्ब जे आहे तर मेन व्हर्ब कोणता आहे, मग कम असेल, गो असेल, टीच असेल, ईट असेल, स्पीक असेल, लर्न असेल, रीड असेल. मग एवढे 4-5च आहेत का, नाही, तर व्हर्ब जे आहे तर व्हर्ब खूप सारे आहेत. मग या ठिकाणी जे आहे तर व्हर्ब म्हणजेच काय, क्रिया दर्शवणारा शब्द, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग या टॉपिकसाठी हा टॉपिक समजून घेण्यासाठी हे दोन टाईप्स आपल्याला इथं महत्त्वाचे आहेत. मग हेल्पिंग व्हर्ब हे सगळे झाले, एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज, हॅड, शल, विल, डू, डज, डिड, हे झाले हेल्पिंग व्हर्ब्स. आणि जे क्रिया दर्शवतात शब्द त्यांना आपण डिअर फ्रेंड्स म्हणतोय मेन व्हर्ब, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे हेल्पिंग व्हर्ब आहेत तर या हेल्पिंग व्हर्ब हे कोणते आहेत, जे मी तुम्हाला आत्ता टाईप सांगितले त्याच्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामधला हा कोणता प्रकार आहे डिअर फ्रेंड्स, हा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. हे कोणते आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. आता हे तुम्हाला असं का सांगतोय, कारण MPSC आपल्याला प्रश्न जे आहेत तर प्रश्नही फिरून विचारत असते. MPSC आपल्याला प्रश्नही फिरून विचारते. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स, कारण ह्यांना आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतोय, त्यालाच काय म्हणतो आपण प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आपण शब्द पाहिले तर हे सगळे शब्द कशाचे पार्ट आहेत, हे टू बी असेल म्हणजे फॉर्म आहेत, हे टू बी, टू हॅव आणि टू डू. आपला कुठलाही पॉईंट राहिला नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला ह्या ठिकाणी हे पण क्लिअर करून सांगतो लगेच, म्हणजे तुमचं या ठिकाणी हे क्लिअर होऊन जाईल. मग टू बी असेल, आता जे शब्द आपण घेतले हेल्पिंग व्हर्ब तर हे सगळे या ठिकाणी हे टू बी, टू हॅव आणि टू डू यांचे जे आहेत तर यांचे डिअर फ्रेंड्स हे काय आहेत, हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, यांचे फॉर्म्स आहेत. मग टू बी जे आहे तर टू बीमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे बघा डिअर फ्रेंड्स, टू बी जे आहे तर टू बीमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये कोणते शब्द येतात, तर टू बीमध्ये टू बीचे प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग व्हर्ब्स आहेत किंवा फॉर्म्स आहेत एम इज आर, पास्टमध्ये वॉज वर, फ्युचरमध्ये शल बी आणि विल बी आपण म्हणतो. आता या ठिकाणी हे जे बी आहे तर हे बी हे त्याचं फॉर्म आहे. त्याच्यानंतर बघा टू हॅव, या ठिकाणी टू हॅवचं प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज आहे, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज आहे, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज, पास्ट टेन्समध्ये आपण हॅड म्हणतो आणि फ्युचर टेन्समध्ये शल हॅव आणि विल हॅव, शल हॅव, विल हॅव आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी टू डू, म्हणजे हे जे टू डू आहे या डूचे हेल्पिंग व्हर्ब्स कोणते आहेत, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स डू, डज प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये डीड असते आणि फ्युचर टेन्समध्ये शल डू आणि विल डू अशा प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. आता लक्ष द्या, हे मी तुम्हाला या ठिकाणी हे PPTद्वारे पण दाखवू शकलो असतं, माझ्याकडे PPT पण केली असते किंवा माझ्याकडे PPT पण आहेत, परंतु मी हे का लिहितोय, कारण PPT म्हणलं की तिथंच वाचून दाखवल्यासारखं होतंय. आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस त्याचा एक वर्गामध्ये बसल्यासारखा फील येतो, त्यासाठी मी हे प्रत्येक जे नियम आहेत, प्रत्येक कॉन्सेप्ट आहेत ते लिहित असतोय. तर बघा हे अशा प्रकारे जे आहे तर अशा प्रकारे हे काय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे हेल्पिंग व्हर्ब आहेत. एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि वहीमध्ये एकदा व्यवस्थित त्यांना काय करा, लिहून घ्या डिअर फ्रेंड्स. आणि लक्ष द्या या ठिकाणी लिहिलं तर बघा हे टू बी असेल, टू हॅव असेल, टू डू असेल, हे टू बी, टू हॅव, टू डू यांनाच
मग हे सगळे जे शब्द आहेत तर ह्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणलो, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणलो यांना. आणि डिअर फ्रेंड्स, मग हे जर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब असतील तर हे टू बी असेल, टू हॅव असेल आणि टू डू असेल, यांना पण काय म्हणायचं आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच म्हणायचं आहे. मग MPSC आपल्याला फिरून प्रश्न विचारते प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत आणि त्यामध्ये ऑप्शन देते. मग हे अशा प्रकारे टू बी असेल, टू हॅव असेल आणि टू डू असेल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग 2013चा जर MPSC क्लर्क टायपिस्टचा जर पेपर पाहिला तर या पेपरमध्ये आपल्याला अशा स्वरूपातला एक प्रश्न विचारला आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत. 4 ऑप्शन दिले, त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत अशा स्वरूपातला प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर काय आहे, मग लक्ष द्या. आपण पाठ करतोय एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज, हॅड, विल बी, शल बी, विल हॅव, शल हॅव, हे डू डज आपण यांना म्हणतोय प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. मात्र डिअर फ्रेंड्स, मग आपण इथंच विसरतोय हे बी, हॅव आणि डू हे सगळे शब्द आता सांगितलेले यांचेच ते हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, त्यांचेच जे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स मधले फॉर्म आहेत, रूप आहेत. आणि म्हणून या ठिकाणी यांना सुद्धा काय म्हणायचं आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणायचं आहे. अशा प्रकारे MPSC सध्या प्रश्न आपल्याला विचारत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाठांतर करायचं नाही डिअर फ्रेंड्स, तर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब झालं. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे व्हर्बमध्ये आपल्याला या टॉपिकसाठी महत्त्वाचा असणारा, आणि तो म्हणजेच कोणता आहे डिअर फ्रेंड्स, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय आपण त्यांना. काय म्हणतोय, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात, मोडल्स असंही म्हणतात. काय म्हणतात, मोडल्स. मग 2018चा जर MPSC फॉरेस्टचा जर पेपर पाहिला तर त्या पेपरमध्ये आपल्याला काही मोडल ऑक्झिलरी व्हर्ब दिले होते. 4 वाक्य दिले. त्या 4 वाक्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, 4 वाक्यामध्ये मोडल ऑक्झिलरी व्हर्बला अंडरलाईन केलं होतं. आणि प्रश्न असा विचारला होता, त्या वाक्यामध्ये ते शब्द कशाचं कार्य करतात. त्या ठिकाणी ऑप्शन देताना त्यांनी मोडल्स पण दिलं होतं. काय दिलं होतं त्या ठिकाणी, मोडल्स पण त्या ठिकाणी दिलं होतं आणि ते ऑक्झिलरी पण दिलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रश्न जो आहे तो प्रश्न कॅन्सल केला होता. तर काही जण असं म्हणतात की हे जे शब्द आहेत त्यांना मोडल्स म्हणतात, पण तसं नाही डिअर फ्रेंड्स, हे मोडल ऑक्झिलरी व्हर्बसुद्धाही आपण असंही त्यांना म्हणतोय. मग सिंपल लक्षात ठेवायचं आहे, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणते आहेत. आता फक्त आपल्याला या ठिकाणी शब्द मी सांगणार आहे. आपल्याला हे शब्द आपण पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजेच मोडल ऑक्झिलरी व्हर्ब या टॉपिकमध्ये हे सर्व शब्द आपण एकदम डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. फक्त कोणत्या शब्दाला काय म्हणायचं हे आपल्याला माहीत असावं यासाठी मी इथं लिहितोय. कॅन, कुड असेल, कॅन असेल, कुड, शुड, मे, माइट, त्याच्यानंतर मस्ट, वुड असेल, यूज टू असेल, डेअर असेल, DARE डेअर, नीड असेल, ऑट टू असेल, त्याच्यानंतर हॅव टू असेल, हॅज टू असेल, शल हॅव टू, विल हॅव टू असंही दिलं जातं आहे. आता 2022मध्ये झालेला जो डिपार्टमेंटल ASOचा पेपर आहे, तर या पेपरमध्ये डिपार्टमेंटल ASOचा का टेक्निकलचा पेपर जो आहे तर त्या पेपरमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. मग प्रश्न काय विचारला, 4 वाक्य दिले आणि त्या 4 वाक्यामध्ये हे असे शब्द आहेत यांना अंडरलाईन केलं होतं. तर त्याचं उत्तर निश्चितच काय आहे, मोडल व्हर्ब्स आहेत. हे सगळे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. हे जे सगळे शब्द आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत, हे सगळे शब्द डिअर फ्रेंड्स काय आहेत, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. ठीक आहे. मग याच्या संदर्भातला महत्त्वाचा नियम आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे बघा. यासाठी तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, इथं मी लिहितो. याचे 2 नियम खूप महत्त्वाचे आहेत, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहेत. इथं पहिली नोट मी या ठिकाणी लिहितोय बघा. पहिली नोट काय आहे, हे सर्व जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत या सर्व लक्षात ठेवायचं, या सर्व मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर बघा, या सर्व मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. क्रियापदाचे पहिले रूप वापरतात हे लक्षात ठेवायचे, म्हणजेच V1 वापरतात. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, व त्या क्रियापदाला काय करायचं नाही, कुठलाही प्रत्यय वापरायचा नाही. व त्या क्रियापदाला प्रत्यय म्हणजेच काय, या ठिकाणी आपण एक मिस्टेक करतो. मग हे यस, ES
IES हे लक्षात ठेवायचं. हे प्रत्ययसुद्धा वापरायचे नाहीत. मग त्या क्रियापदाला यस, ES, IS प्रत्यय असतील किंवा ED असेल किंवा ING प्रत्यय असेल तर हे असे कुठलेही प्रत्यय त्याला वापरत नाहीत. वापरत नाहीत म्हणतोय. तर डिअर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपण हा व्हिडिओ पाहत असताना आपण 100% हे जे आहे तर हे जे पण मी लिहितो आहे बोर्डवरती तर ते वहीमध्ये एकदम व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला याचा निश्चित 100% फायदा होणार आहे. हे लक्षात आले सगळ्यांना. तर या ठिकाणी बघा, हा नियम आहे. मग याच्यावरती सुद्धा MPSCने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग मी तुम्हाला अगोदर या ठिकाणी सांगतो म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय. हे सगळे शब्द जे आहेत तर समजा वाक्य मी लिहिलं, ही मस्ट पेड मोर हाऊस रेंट, असं मी सिंपल एक छोटंसं वाक्य लिहिलं. ही मस्ट पेड मोर हाऊस रेंट हे वाक्य बरोबर आहे का, तर तुम्ही 100% सांगू शकताय की सर हे वाक्य चुकलेलं आहे. कारण या ठिकाणी काय केलंय, मस्ट या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर पेड जे आहे तर पेड हे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलंय आणि हेच वाक्य या ठिकाणी इथं चुकलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला हे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात त्यानंतर येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण ते क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो, फर्स्ट फॉर्म वापरतोय आणि त्याला यस, ES, IS, ED असे प्रत्यय आपण वापरत नाहीत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, तर ती जे क्रियापद आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे त्या क्रियापदाचं फर्स्ट फॉर्मच असतं पाहिजे. यस, ES, IS, ED, ING असे कुठलाही प्रत्यय त्या ठिकाणी नसायला पाहिजे. मग 2018चा जो आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला आहे. तलाट्याचे जे ऑनलाईन पेपर झाले 2019मध्ये घेतलेल्या महापोर्टलने जे परीक्षा घेतली तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला आहे. मग प्रश्न कसा विचारला तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. मग आपले प्रश्न जे आहेत तर प्रश्न आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी क्वेश्चन्स जे आहेत तर क्वेश्चन्स मी आता लिहिणार नाही सगळेच, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात विचारलेला आहे ते. तर बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न काय विचारला आहे 2013च्या MPSC क्लर्क 2013च्या पेपरमध्ये विचारला आहे. मग यामध्ये काय आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणते आहेत. याचं सहज आणि सिंपल उत्तर काय आहे, लक्ष द्या. याचं उत्तर काय आहे, हे बी जे आहे तर बी असेल, हॅव असेल, डू असेल, हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. आणि हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. याच्यामध्ये हे जे स्पेलिंग आहे तर हे तर चुकलेलंच आहे. हे नॉट जे आहे तर हे पण चुकीचं आहे. हे ऑट पण जे आहे तर इथं टू पाहिजे होतं, हे पण चुकलेलं आहे. पण तुम्हाला सिंपल आपण आत्ताच घेतलं, हे टू बी, टू हॅव आणि टू डू यांनाच काय म्हणतो आपण, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. बघा मग नेक्स्ट याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आणखी हे एकदा व्यवस्थित समजून घ्या. बघा आता पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगत होतो तर हा प्रश्न बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आहे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी लक्ष द्या. तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे MPSCने तर तो प्रश्न जो आहे तर प्रश्न हा या ठिकाणी असा विचारलेला आहे. मग या ठिकाणी बघा हा प्रश्न आहे, विच आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर्स.
मग या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य आहेत. तुम्ही जर वाक्य या ठिकाणी पाहिले तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 2 वाक्य आहेत. हे एक वाक्य आहे आणि द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप या ठिकाणी हे दुसरं वाक्य आहे. आपण हा नियम पुढे घेणार आहोत, हे वाक्य आपण पुढे घेऊ, पण आपण सध्या आत्ता जेवढं बेसिक आपण पाहिलंय त्याच्यावरतीच MPSCने जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न बघा कशा प्रकारे आहेत. मग आपण हे या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा. या ठिकाणी जे आहे सर एव्हरीबडी मस्ट, वाक्य कोणतं आहे बघा, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट. मग मी आत्ताच वाक्य घेतलं होतं. या ठिकाणी एरर, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट या वाक्यामध्ये एरर कुठं आहे तर मस्ट पेड जे आहे तर मस्ट पेड हे या ठिकाणी बरोबर आहे का तर नाही, तर हे चुकीचं आहे. मग इथं काय पाहिजे होतं या वाक्यामध्ये, मस्ट पे असं या ठिकाणी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, मस्ट पे या ठिकाणी पाहिजे. मग हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, मस्ट पे पाहिजे. काय पाहिजे तर मस्ट पे या ठिकाणी पाहिजे, तर हे मस्ट पे पाहिजे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी, नॉट मस्ट पेड. हे वाक्य मी नंतर पुढे आणखी एकदा घेणार आहे. आपण हे टॅक्स ऑन या वाक्याचा पुढचं जो वाक्य आहे तर पुढच्या वाक्यामध्ये नेमका एरर कुठं आहे तर मी तुम्हाला सांगून टाकतो. या वाक्यामध्ये एरर जो आहे तर एरर हा हॅवमध्ये आहे. इथं काय पाहिजे होतं, इथं हॅज पाहिजे होतं. काय पाहिजे, हॅज. कारण या वाक्याचा जो कर्ता आहे, दुसऱ्या वाक्याचा कर्ता हा द टॅक्स आहे. द टॅक्स हा कर्ता काय झाला, सिंग्युलर झाला, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे, म्हणजेच हॅज वापरायचं आहे. आणि या ठिकाणी पुढं क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणून या ठिकाणी हॅव हॅज प्लस V3 असतंय. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी हॅव हॅज पैकी हॅज येणार आहे, हॅव नाही. तर या ठिकाणी बघा मग 2 नंबर याचं उत्तर येतं आहे. या ठिकाणी मस्ट पेडमध्ये पण एरर आहे आणि हॅव गॉन अप याच्यामध्ये सुद्धा काय आहे डिअर फ्रेंड्स, एरर आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, इथं हॅज पाहिजे होतं, हॅव नाही. लक्षात आलं. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगेल. हा प्रश्न काय विचारला, इथंही त्याच्यावरतीच मोडल ऑक्सिलरी व्हर्बचा आत्ताचा जो नियम तुम्हाला सांगितला या नियमाचाच हा प्रश्न आहे. मग चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. मग या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स कॅनॉट आहे म्हणजेच या ठिकाणी मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. आपला पहिला नियम काय, मोडल ऑक्सिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात आहे. मग पहिलं रूप या ठिकाणी कोणतं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा नियम काय सांगितला आहे, त्या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरत नाहीत. मग पहिलं ऑप्शन आहे याच्यामध्ये टेक्स. आता इथं 2 फिल इन द ब्लँक आहे, ही एक फिल इन द ब्लँक आहे, ही एक फिल इन द ब्लँक आहे. या दोन्हीही फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता पुढचं आपण नंतर बघू, अगोदर सध्या हे कॅनॉटचं बघू. मग टेक्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, मात्र या ठिकाणी हे त्याला यस प्रत्यय लावलेला आहे म्हणून हे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. दुसरं बघा या ठिकाणी टेक हे बरोबर आहे. आता तिसरं आहे टेकिंग, डायरेक्ट आपण ING प्रत्यय पण आपण त्या ठिकाणी वापरत नाहीत. आणि हे तर टूक हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून या ठिकाणी हे पण चुकलेलं आहे. मग आपला जर नियम परफेक्ट असेल तर आपण काही सेकंदामध्येच उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. आणि या प्रश्नाचा जो वेळ आपण जो सेव्ह करतोय तर तो वेळ सेव्ह केलेला वेळ आपण काय करतोय, दुसरा प्रश्न एखादा डिफिकल्ट प्रश्न असेल तर किंवा मॅथचा प्रश्न असेल किंवा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न असेल तर तो सोडवण्यासाठी आपण याच्यातले जे आपले 8 सेकंद 10 सेकंद 5 सेकंद आपले जे सेव्ह होतात अशा प्रश्नामधले तर ते आपल्याला पुढं टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी कामाला येतात. तर मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स याचं उत्तर काय झालं तर याचं उत्तर आहे हे. आता पुढचं तर बरोबर चाललं कारण या ठिकाणी द इंजिन हे पण सिंग्युलर आहे आणि म्हणून आपण सिंग्युलरसाठी डू आणि डजमध्ये आपण डज वापरतोय. ते कसं ते आपण पुढं घेऊ. तर हे लक्षात आलं असेल आपल्या सगळ्यांना. तर बघा डिअर फ्रेंड्स मग आपण या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच काय, तर हे जेवढे पण मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहेत तर या सर्व मोडल ऑक्सिलरी व्हर्ब नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय आणि त्या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय आपण ED ING प्रत्यय वापरत नाहीत. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. चला हे झालं आपलं सब्जेक्ट व्हर्ब या संदर्भातलं. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे कर्ता. कर्ता हा किती प्रकारचा असतोय तर एकदम तुम्हाला सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगतोय आणि कायमस्वरूपी लक्षात राहावं, कसल्याही प्रकारचा गोंधळ मनामध्ये होऊ नये यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सिंपल सांगतोय. बघा सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्ट हा 2 प्रकारचा असतोय. थेरॉटिकल पाठांतर करायचं नाही. कर्ता हा 2 प्रकारचा आहे. कोणता, एक आहे सिंग्युलर, दुसरा आहे प्लुरल. मग सिंग्युलर म्हणल्याच्या नंतर ह्याला पाठ करायची काय गरज आहे का, नाही. सिंग्युलर म्हणजेच काय, 1
आणि प्लुरल म्हणजेच काय असणार आहे डिअर फ्रेंड्स, प्लुरल म्हणजेच 2 ऑर मोर दॅन 2, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त, एवढं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट हा आपल्याला या ठिकाणी सब्जेक्टचे 2 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे झालं आपण सब्जेक्ट व्हर्ब पाहिलं. आता ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणजेच काय, ज्याच्यावरती क्रिया होते त्याला आपण म्हणतोय ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टचे पण 2 प्रकार पडतात. एक ज्याच्यामध्ये एक असते डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. असे ऑब्जेक्टचे 2 प्रकार पडतात. आता 2022 मध्ये जो झालेला कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे, तर या पेपरमध्ये एकदम आपल्याला वेगळ्या प्रकारचा प्रश्न जो आहे तर आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे कॉन्सेप्ट सोपी आहे, कॉन्सेप्ट पहिलीच आहे, परंतु विचारण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत काही केली त्यांनी वेगळ्या प्रकारे दिलेली आहे. मग वेगळ्या प्रकारे म्हणजेच काही 4 वाक्य दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही शब्दांना अंडरलाईन केलं आहे आणि ते अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत तर ते वाक्यामध्ये कशा प्रकारचं रोल प्ले करतात किंवा त्याचं फंक्शन काय आहे, तर अशा स्वरूपातला प्रश्न विचारला आहे. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, आपण तो प्रश्न पुढे घेऊ. पण आता सध्या लक्षात ठेवा, याच्यामध्ये आणखी एक कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म म्हणतोय ज्याच्यावरती क्रिया घडते. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, ही बॉट बुक्स, ही बॉट बुक्स. मग या ठिकाणी बुक्स जे आहे तर बुक्स हे काय झालं, ऑब्जेक्टचं काम करते. क्रिया कशावरती झाली, बुक्स, म्हणजे त्याने काय खरेदी केलं तर बुक्स. मग ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट हे 2 प्रकारचं असते, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण डिअर फ्रेंड्स, डायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतात तर ते वस्तुवाचक असतात आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतात तर ते व्यक्तिवाचक असतात. सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्याला पाठांतर करायची काही गरज नाही. याच्यामध्ये आणखी गोष्ट जर तुमच्या लक्षात नाही आली, जर आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे काय असतंय, डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आणि जर आपण क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. हे लक्षात ठेवायचं आहे. मग हे बुक्स काय खरेदी केलं, बुक्स. मग हे बुक्स जे आहे तर हे निश्चितच काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. दुसरं वाक्य सांगतो, लक्ष द्या, सिंपल वाक्य घेतो अगोदर. ही कॉल्ड मी, त्याने मला कॉल केला. कोणाला कॉल केला, मला कॉल केला. हे जे आहे तर हे पण ऑब्जेक्टच आहे, पण हे कोणतं आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये बघा आणखी MPSC काय करते, प्रश्न आपल्याला असा विचारते की प्रेडिकेट कोणतं आहे, दिलेल्या वाक्यामध्ये प्रेडिकेट कोणतं आहे. आता प्रेडिकेट हा जो शब्द आहे तर प्रेडिकेट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आपण या ठिकाणी प्रेडिकेट म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. प्रेडिकेट म्हणजेच काय, याला तुम्ही थिअरॉटिकल पाठांतर करायची काही गरज नाही. प्रेडिकेट मी तुम्हाला सिंपल शब्दामध्ये सांगतोय. वाक्य जे आहे तर वाक्याचा कर्ता सोडून, सब्जेक्ट सोडून वाक्याचा राहिलेला जो भाग आहे त्याला आपण प्रेडिकेट म्हणतोय. मग हेल्पिंग व्हर्बपासूनचा पुढचा भाग हा काय झाला, प्रेडिकेट झाला. किंवा व्हर्ब असेल, व्हर्बपासून पुढचा भाग हा काय झाला, प्रेडिकेट. म्हणजे व्हर्ब, किंवा असं नाही म्हटलं, जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑफचे व्हर्ब नसेल तर त्या ठिकाणी राईट क्रियापद असतंय. मग सब्जेक्टच्या नंतर क्रियापद दिलेलं असतंय. तर मग तुम्हाला सिंपल इथं काय करायचं आहे, लक्षात एकच ठेवायचं आहे, वाक्यामध्ये सब्जेक्ट सोडून राहिलेला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रेडिकेट असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. मग मी तुम्हाला इथं सिंपल सांगतो, प्रेडिकेट जे आहे तर प्रेडिकेट म्हणजे कसं असणार आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट नाव. दे आर प्लेइंग क्रिकेट नाव. या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्यामध्ये बघा, बरं अगोदर मी वाक्य लिहितो, तुम्ही थोडंसं काय करा, रीड करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा कोणतं असेल प्रेडिकेट याच्यामध्ये. रवी हॅज कम्प्लिटेड हिज वर्क. आणि सब्जेक्ट जो आहे तर आपण पाहिलं सुरुवातीला, सब्जेक्ट हा फक्त एकच शब्द नाही, सब्जेक्ट हे 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दही असू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आत्ताचं वाक्य मी आणखी एकदा डबल लिहितो. द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वॉज, आता मी इथं बरोबर लिहितोय, वॉज हँगिंग फ्रॉम अ हुक. ठीक आहे, हे अशा प्रकारचं वाक्य आहे. मग या वाक्यांमध्ये सब्जेक्ट कोणता आणि प्रेडिकेट कोणता असा जर आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला तर याचं उत्तर काय असणार आहे बघा. हे झालं सब्जेक्ट, हे काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे आर प्लेइंग क्रिकेट नाऊ हा आहे सब्जेक्ट सोडून राहिलेला भाग. त्याच्यानंतर दुसरं हे वाक्य आहे, त्याच्यामध्ये रवी हा कर्ता आहे आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हॅज कम्प्लिटेड हिज वर्क हे या ठिकाणी सब्जेक्ट सोडून राहिलेला भाग आहे. त्याच्यानंतर द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स हा झाला सब्जेक्ट आणि राहिलेला जो भाग आहे वॉज हँगिंग फ्रॉम अ हुक
हे झालं या ठिकाणी जो प्रेडिकेट. मग या तीनही वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे तर सिंपल आहे. सब्जेक्ट कोणता आहे, दे हा सब्जेक्ट झाला आणि हा राहिलेला भाग जो आहे तर याला आपण म्हणतोय प्रेडिकेट. हा पण सब्जेक्ट झाला, राहिलेला जो भाग आहे त्याला आपण म्हणतोय प्रेडिकेट. याच्यामध्ये हा झाला सब्जेक्ट आणि जो राहिलेला भाग आहे हा जो भाग आहे वॉज हँगिंग फ्रॉम अ हुक, याला आपण म्हणतोय प्रेडिकेट. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याला म्हणतोय प्रेडिकेट. मग हे पण आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे का, यस, कारण MPSC कशाही प्रकारे प्रश्न आपल्याला विचारू शकते. आणि मला वाटते डिपार्टमेंट PSIचा जो पेपर झाला तर या डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न MPSCने विचारला आहे. तर बघू आपण तो प्रश्न कसा आहे तो बघा. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हा प्रश्न आहे बघा. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला MPSC कशाही प्रकारे प्रश्न विचारू शकते, त्याच्यामुळं आपली तयारी त्या लेवलने असली पाहिजे. प्रश्न बघा, डिपार्टमेंट PSI 2009चा पेपर आहे. या 9च्या पेपरमध्ये प्रश्न हा विचारला आहे. या दिलेल्या वाक्यामध्ये प्रेडिकेट कोणतं आहे तर हे वाक्य दिलं आहे बघा, द आर टू स्ट्रेंथ आवर डिफेन्स हा झाला वाक्याचा कर्ता आणि हॅज कम हा झाला या ठिकाणी प्रेडिकेट. याला काय म्हणतो आपण, प्रेडिकेट म्हणजे हेल्पिंग वर्ब. मग मी तुम्हाला सिंपल सांगितलं, सब्जेक्ट सोडून राहिलेला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो डिअर फ्रेंड्स प्रेडिकेट. मग या ठिकाणी निश्चितच कोणतं असणार आहे, हे वाक्य. याच्यामध्ये ऑप्शन कोणतं, हॅज कम. मग तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची डिअर फ्रेंड्स, कुठलीही कॉन्सेप्ट या ठिकाणी स्किप करायचे नाही. प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहे ते परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मग हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. तर चला ठीक आहे, लक्ष द्या. हे झालं आपलं प्रेडिकेट कशाला म्हणायचं आहे हे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आपल्याला 2021चा जो राज्यसेवेचा मला वाटतं 20 का 2021 राज्यसेवेचा पेपर आहे. तर या पेपरमध्ये आपल्याला आणखी एक MPSCने फिरून प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा विचारला आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. प्रश्न काय विचारला आहे, एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणतं आहे असा प्रश्न विचारला आहे. मग सब्जेक्ट ॲट्रिब्यूट जे आहे तर सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे नेमकं काय. मग मी तुम्हाला सिंपल सांगतो, ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, नाऊन किंवा प्रोनाऊन जे आहे तर त्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगणारा शब्द, गुण सांगणारा शब्द, त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट. गुण सांगणारा, नाऊन किंवा प्रोनाऊनचं गुण सांगणारा शब्द सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, हे नाव जरी तुम्ही समजून घेतलं तरी लक्षात येतं आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, सब्जेक्टबद्दल माहिती सांगणारा शब्द. सब्जेक्ट जो आहे तर त्याच्यात अधिक माहिती सांगणारा शब्द. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघा कशा प्रकारचा आहे. मग हा जो शब्द आहे ॲट्रिब्यूट जे आहे तर ॲट्रिब्यूट हे ॲडजेक्टिव्ह पण असू शकते. ॲट्रिब्यूट हे असं लिहितो, ॲट्रिब्यूट जे आहे तर ॲट्रिब्यूट हे काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह असू शकते. ॲट्रिब्यूट जे आहे तर ॲट्रिब्यूट हे आर्टिकल असू शकते, आर्टिकल. ॲट्रिब्यूट जे आहे तर ॲट्रिब्यूट हे पार्टिसिपल सुद्धा असू शकते, पार्टिसिपल. ॲट्रिब्यूट जे आहे तर हे पार्टिसिपल सुद्धा असू शकते किंवा ॲट्रिब्यूट हे एक शब्द किंवा शब्दसमूह सुद्धा असू शकतात. मग फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ॲट्रिब्यूट म्हणजे नेमकं काय. खूप सिंपल आहे. काय होतं माहिती आहे का, आपल्याला त्या कॉन्सेप्ट माहीत असतात पण प्रश्न फिरून विचारला की आपण त्या ठिकाणी गोंधळतोय. मग सिंपल वाक्य बघा, हे वाक्य आहे बार्किंग डॉग्स, बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. आता ही म्हण आहे तर या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. यामध्ये कर्ता कोणता आहे, बार्किंग डॉग्स हा कर्ता आहे. मग याच्यामध्ये सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यातला जो वाक्यामध्ये जो आहे तर सब्जेक्ट काय, जरी आपण आता वाक्य पाहिले बघा या ठिकाणी वाक्याचा कर्ता हा एक शब्द असू शकतोय, 2 असेल 3 असेल, पण त्या 3 शब्द बी असू द्या, पण त्यातला मुख्य जो आहे तर मुख्य त्यामध्ये एकच शब्द असतोय. मग या ठिकाणी बार्किंग डॉग्स हा जरी कर्ता असला तरी पण याच्यातला मुख्य एकच शब्द आहे तर तो म्हणजे डॉग्स. आणि हा बार्किंग शब्द काय करतोय, या डॉगबद्दल या ठिकाणी माहिती सांगतोय, म्हणजे त्याचे गुण दर्शवतोय. मग यालाच काय म्हणायचं आहे, ॲट्रिब्यूट. मग
या वाक्यामध्ये ॲट्रिब्यूट कोणता आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, तर बार्किंग हा जो शब्द आहे, तर बार्किंग हा शब्द डॉग्स या कर्त्याबद्दल माहिती सांगतोय आणि म्हणून याला बार्किंगला काय म्हणायचं आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आपण या ठिकाणी म्हणतोय. याला काय म्हणतोय, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. हे तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं सेंटेन्स सांगतो, द स्मॉल बेबी किंवा क्यूट बेबी म्हणतो मी या ठिकाणी. बघा, द क्यूट बेबी वॉज प्लेइंग विथ टॉयज. द क्यूट बेबी वॉज प्लेइंग विथ टॉयज. या ठिकाणी द क्यूट बेबी हा जो आहे तर या ठिकाणी क्यूट म्हणजे बेबी हा शब्द या ठिकाणी द क्यूट बेबी हे सब्जेक्ट आहे, मात्र याच्यामधला मेन शब्द कोणता आहे, बेबी. पण द क्यूट हा जो शब्द आहे तर हा ॲडजेक्टिव्हचं काम करतोय आणि हा द क्यूट हा काय आहे डिअर फ्रेंड्स, द क्यूट या वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲट्रिब्यूटचं काम करतोय. कशाचं, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. एवढं सिंपल आहे. मग आपल्याला प्रश्न बघा MPSCने जो विचारला आहे तर विचारलेला कसा आहे. मग या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट तो प्रश्नच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा प्रश्न व्यवस्थित बघा. हा प्रश्न काय आहे, 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला विचारला आहे हा पण प्रश्न. मग काय विचारलं आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणता आहे. मग वाक्य बघा, लक्ष द्या. हे वाक्य असं दिलं आहे त्यांनीच या ठिकाणी. इथं वाक्य दिलं आहे, लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. हे वाक्य दिलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला विचारलं या वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणता आहे. तर डिअर फ्रेंड्स तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट जे आहे तर सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणता आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट जे आहे तर सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणता आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं वाक्याचा कर्ता कोणता आहे, मेन म्हणजे वाक्याचा कर्ता लिंकन. या वाक्याचा कर्ता कोण आहे, लिंकन. आणि हा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हा शब्द किंवा हा शब्द समूह काय करतोय, लिंकन या कर्त्याबद्दल माहिती सांगतोय. याचा अर्थ सिंपल असा होतोय, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हा शब्द म्हणजे हे शब्द हा शब्द समूह म्हणून आपण हा काय करतोय, कर्त्याबद्दल माहिती सांगतोय. आणि म्हणून या वाक्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हे काय झालं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे. मग याचा ऑप्शन काय, ए. आता या पेपरमध्ये लक्ष द्या, आपण काय करतो, ए म्हणलं की बरोबर 1 नंबरला टिक करतोय. बऱ्याच जणांचं असं होतंय, तर काळजी घेणं गरजेचं आहे. ए कुठं आहे, तर ए हे या ठिकाणी 4 नंबरला दिलेलं आहे. हे पण आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे सब्जेक्ट ॲट्रिब्यूट हे जे आहे तर हे लक्षात ठेवायचं. या टॉपिकलाच आपण काय म्हणतोय, कॉन्कॉर्ड असंही म्हणतोय. मग कॉन्कॉर्डमध्ये जे आहे तर कॉन्कॉर्डमध्ये 2 प्रकार पडतात. कॉन्कॉर्ड जे असते तर कॉन्कॉर्ड हे 2 प्रकारचं असतंय. तर येस डिअर फ्रेंड्स आपण ते हे केलं. इथं सांगतो बघा, कॉन्कॉर्ड जे आहे तर कॉन्कॉर्ड हे 2 प्रकारचं असतं. मग कॉन्कॉर्डमध्ये 2 प्रकार कोणते आहेत, एक असते ग्रामर कॉन्कॉर्ड आणि दुसरं असतं डिअर फ्रेंड्स नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड. कॉन्कॉर्डचे सुद्धा 2 प्रकार पडतात, एक आहे ग्रामर कॉन्कॉर्ड आणि दुसरा आहे नोशनल कॉन्कॉर्ड. तर आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स एक सिंपल कॉन्सेप्ट अशी आहे, नोशनल कॉन्कॉर्ड जे आहे तर जर तुम्ही ओल्ड इंग्लिशमध्ये जर रूल्स पाहिले तर त्यामध्ये लक्षात येईल की जे ग्रामर कॉन्कॉर्ड म्हणजे आपण जे सध्या शिकतोय सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. पण हे नोशनल कॉन्कॉर्ड जे आहे तर नोशनल कॉन्कॉर्ड ही कॉन्सेप्ट अशी आहे, याच्यामध्ये जे आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणतोय, हे कलेक्टिव्ह नाऊन जे आहे तर कलेक्टिव्ह नाऊन आपण साधारणतः कलेक्टिव्ह नाऊन हे सिंग्युलर पण वापरले जातात आणि प्लुरल पण वापरले जातात. पण नोशनल कॉन्कॉर्ड म्हणून ज्यावेळेस कलेक्टिव्ह नाऊन वापरले असतील तर साधारणतः एक लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर आपण प्लुरल हेल्पिंग व्हर्बच वापरतोय. मग आयोगाने आपल्याला अशाही प्रकारचा प्रश्न 2020च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तो प्रश्न पण आपण या ठिकाणी बघू. हा प्रश्न आपल्याला आयोगाने या ठिकाणी विचारला आहे. बघा, द कमिटी. मग या ठिकाणी आपण पेपरमध्ये बरेच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन झालं की यस या ठिकाणी हॅज पाहिजे. काय पाहिजे, हॅज वापरला पाहिजे, कारण कमिटी हा शब्द आपण सिंग्युलर पण वापरतोय. मी नंतर तुम्हाला सांगेल कमिटी असेल ज्युरी असेल हे शब्द परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ह्यांना सिंग्युलर कधी म्हणायचे प्लुरल कधी म्हणायचं हे मी नंतर घेतो. फक्त आता तुम्हाला विचारलं आहे बघा काय, नोशनल कॉन्कॉर्ड असा विचारलेला आहे. मग सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस जे कलेक्टिव्ह नाऊन आहेत हे नोशनल कॉन्कॉर्ड म्हणून विचारले जातात त्याला आपण प्लुरल समजत असतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितच काय येणार आहे, हॅव येणार आहे. कन्सिडर्ड हे शब्द क्रियापदाचं तिसरं रूप आहे
आणि आपण ॲमिजार ज्यावेळेस वाक्य हे ॲक्टिव्ह व्हायचं असते तर त्यावेळेस आपण काय करतो, डायरेक्ट कन्सिडर म्हणजे क्रियापदाचे स्वरूप हे कधी वापरतोय, हॅव हॅज प्लस V3 म्हणजे हॅव हॅजच्या नंतर आपण वापरतोय. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे आहे. आता याच्यामध्ये बरेच जण या ठिकाणी कन्फ्यूज झाले. आयोगाने पहिल्या ॲन्सर कीमध्ये पण हॅज दिलं होतं. बऱ्याच जणांनी म्हणलं की नाही हे उत्तर चेंज झालं पाहिजे. दुसऱ्या ॲन्सर कीमध्ये पण त्यांनी हॅवच दिलेलं आहे. मग याची कॉन्सेप्ट जर तुम्ही पाहिली तर हे नोशनल कॉन्कर्ड जे आहे तर हे ज्यावेळेस म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन हे नोशनल कॉन्कर्ड म्हणून वापरले जातात त्यावेळी त्यांच्यानंतर आपण प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरत असतोय. तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच काय करतो, या टॉपिकचे पुढचे जे नियम आहेत तर ते नियम आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण जेवढं पण या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत तर ते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नियम, प्रत्येक वाक्य वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू एव्हरीबडी.